4, 8 गुणिले 4 किती सांग बरं तू? हा अगदी बरोबर, सर्वांनी लक्ष द्या, अगदी बरोबर सांगितलंय. 8 गुणिले 4, 4 8 32. बघा 8 अधिक 4 चं उत्तर आलं 12 आणि 8 गुणिले 4 याचं उत्तर आलं 32. मग हे समान आहे का सांगा? अगदी बरोबर नाही, म्हणजे 12 आणि 32 हे समान नाहीत, म्हणून हे दिलेली पदावली जी आहे 8 अधिक 4 आणि 8 गुणिले 4 हे समान नाहीत. आता विद्यार्थी मित्रांनो, समान नाहीत म्हणजेच काय आहेत? अगदी बरोबर, असमान. समान नाहीत म्हणजेच असमान आहेत. आणि मग आता मला सांगा, समानतेसाठी आपण कोणतं चिन्ह वापरलं? बरोबरचं. मग आता असमानता दाखवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे अशा पद्धतीचं चिन्ह वापरावं लागतं. काळजीपूर्वक पहा, समानतेसाठी बरोबरचं वापरतो आणि असमानतेसाठी आपल्याला कोणतं चिन्ह वापरायचं आहे? हे अशा पद्धतीचं हे चिन्ह आपण वापरावे लागेल. आता बघा खाली पदावली दिलेली आहे. आता या पदावलीमध्ये बघा काय होतंय, ही जी पदावली आहे आपण उदाहरण घेतलेलं 8 अधिक 4 आणि 8 गुणिले 4, ही असमानता कशी दाखवावी लागेल आपल्याला? तर बघा 8 अधिक 4 आणि 8 गुणिले 4 ही असमानता आहे, तर म्हणून हे असमानतेचं चिन्ह याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आता हीच असमानता आपण अशी सुद्धा लिहू शकतो. बघा बरं का, 8 गुणिले 4 आणि 8 अधिक 4 अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला ही असमानता लिहावी लागेल. आता अशा पद्धतीच्या ज्या मांडण्या असतात, काळजीपूर्वक पहा बालकांनो, अशा पद्धतीच्या ज्या पदावलीच्या मांडण्या असतात त्याला असमानता असे म्हणतात. समजलं का सर्वांना? या पद्धतीच्या मांडणीला असमानता म्हणायचं. आता अजून एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. काय आहे बाबरे? 10 वजा 4 आणि 12 भागिले 3. आता बघा गंमत काय आहे, 10 वजा 4 किती उत्तर आलं? 6 आणि 12 भागिले 3 किती उत्तर आलं? 12 ला 3 ने भागल्यानंतर 4. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 6 आणि 4 हे समान आहेत का ह्या संख्या? अगदी बरोबर, या असमान नाहीत म्हणजेच काय आहेत? असमान. वा वा वा, छान. 6 आणि 4 या असमान आहेत, म्हणजेच या दोन्ही संख्या असमान आहेत, म्हणजेच यांची असमानता या चिन्हाने आपण दाखवली. म्हणजेच ह्या पदावलीची असमानता आपल्याला अशा पद्धतीने दाखवावी लागेल. समजलं सर्वांना? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 5 अधिक 3 बरोबर 8. आता 5 अधिक 3 यांची बेरीज येते 8 आणि बरोबर उत्तर किती दिलं आहे? 8. आता ही संख्या 8 आणि ही संख्या सुद्धा 8, म्हणजे ही झाली समानता. आता ह्याच्यामध्ये बघा 9 गुणिले 1 याचं उत्तर गुणाकाराचं येते 9 आणि बरोबर 9, दोन्ही बाजू झाल्या समान, म्हणजे दोन्हीचंही सुद्धा समान किंमत आहे, म्हणजे समानता आलेली आहे. हे उदाहरण समानतेचं आहे. दुसरं उदाहरण बघा काय आहे, सर्वांनी काळजीपूर्वक पहा. 16 वजा 5 आणि 2 गुणिले 7. आता बघा 16 वजा 5, 16 मधून 5 गेल्यानंतर किती उत्तर येतं? 11 आणि 2 ला 7 ने गुणल्यानंतर उत्तर किती येतं सांगा बरं? अगदी बरोबर, 7 दुने 14. मग मला सांगा 11 आणि 14 हे समान आहे का? नाही. मग ही समानतेचं उदाहरण येईल का? नाही, तर हे असमानतेचं उदाहरण आहे. मग कशी दाखवणार? आपण आता शिकलो त्या पद्धतीने याला असमानता या चिन्हाने दर्शवावं लागेल. आता पुढचं उदाहरण आहे 12 गुणिले 5 आणि 10 गुणिले 6. आता बघा 12 गुणिले 5, 12 पंचे 60 आणि 10 गुणिले 6 याचं उत्तर येतं 60. वा वा वा, हे 60 आलं आणि याचे उत्तर 60, म्हणजेच या दोन्हीही संख्या समान आहेत, म्हणजे या पदावली सुद्धा समान आहेत. या चिन्हाने आपल्याला दाखवावं लागेल. समजलं सर्वांना? अरे वा वा, छान, अगदी गतीने तुम्ही शिकत आहात. पुढचं उदाहरण घ्या 20 भागिले 4 आणि 13 वजा 2. बघा आता काय उत्तर येते? 20 ला 4 ने भागल्यानंतर किती येतो भागाकार? 5 उत्तर येईल. तोंडी सोडायचंय आणि 13 मधून 2 वजा केले किती उत्तर येईल? 11. 5 आणि 11 ह्या संख्या असमान आहेत, वेगळ्या आहेत, म्हणून ह्या पदावली सुद्धा असमान आहेत. त्यांच्यामध्ये असमानतेचं चिन्ह आपल्याला टाकावं लागेल. समजलं सर्वांना? आता विद्यार्थी मित्रांनो अजून पुढे जाऊयात. आता खरी गंमत आहे आपली. बघा आता पुढे काय आहे ते. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अतिशय सुंदर पद्धतीने शिकलेलो आहोत समानता आणि असमानता. आता असमानता ही आपण आताच पाहिलेली आहे. जेव्हा पदावलीचं उत्तर समान येत नाही तेव्हा असमानता असते. असमानता म्हणजेच काय? उत्तर सारखं नसणे. म्हणजेच काय बरे? पहा बरं, विचार करा. उत्तर सारखं नसणे म्हणजे ते उत्तर लहान किंवा मोठं असणे. बघा दोन पदावलीच्या किमती समान नाहीत म्हणजेच त्या लहान मोठ्या आहेत. मग यासाठी आपण हे चिन्ह आणि हे एक चिन्ह अशा चिन्हांचा आपल्याला वापर करावा लागतो, म्हणजे लहान मोठेपणा आपल्याला या चिन्हांमधून दर्शवावा लागतो. आता एक उदाहरण पाहूया. 10 वजा 4 आणि 12 भागिले 3 यांची किंमत पाहूयात आपण. सांगा मला 10 वजा 4 किती उत्तर येईल? 10 वजा 4 6 आणि 12 ला जेव्हा आपण 3 ने भागतो तेव्हा उत्तर येतं 4. याचा भागाकार 4 येतो, म्हणजे 6 आणि हे 4. सांगा बरं पाहू, 6 मोठे का 4 मोठे? तू सांग. अगदी बरोबर, 6 मोठे. आणि मग लहान कोणते? 4. मग हे यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी आपल्याला या चिन्हांचा वापर करावा लागेल. मग कुठलं चिन्ह येईल तिथे? हे चिन्ह येईल. 6 ही संख्या 4 पेक्षा मोठी आहे. पर्यायाने आपल्याला ही पदावली अशा पद्धतीने या चिन्हांचा वापर करून अशी लिहिता येईल. 10 वजा 4 आणि 12 भागिले 3
याचं उत्तर आलेलं आहे 6 आणि या भागाकाराचं उत्तर आलं 4. मग 6 मोठे म्हणजेच पर्यायाने ही पदावली मोठी, हे चिन्ह आपण या ठिकाणी लहान मोठेपणाचं वापरलं. आता बघा हीच पदावली, हाच लहान मोठेपणा आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा मानता येतो. 12/3 आणि 10-4. याचं उत्तर 6, याचं उत्तर 4. म्हणजे 6 पेक्षा हे 4 लहान आहेत. म्हणजे हे 6 मोठे या चिन्हाने दर्शवलं. म्हणजे 10-4 ही पदावली 12/3 या पदावलीपेक्षा मोठी आहे. आलं लक्षात आता या पदावलींचा लहान मोठेपणा. आता बघा तुमच्या सरावासाठी या ठिकाणी उदाहरण आहे. बघा 7+2 आणि 4×3. सांगा बरे पाहू या चौकटीमध्ये कोणतं चिन्ह वापरावं लागेल आपल्याला. बघा विचार करा सर्वांनी. 7+2 उत्तर किती येईल सांगा बरं पाहू. सर्वांनी लक्ष द्या. अरे वा 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 वा. 7+2 9. आता पुढे बघा 4×3 याचं उत्तर किती येत आहे. 3 चौक 12. अगदी बरोबर. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो 9 मोठे का 12 मोठे सांगा बरं. अगदी बरोबर सर्वांचे हात वरती आहेत. 9 पेक्षा 12 मोठे आहेत. म्हणजे या दोन चिन्हांपैकी कोणत्या चिन्हाचा वापर करावा लागेल आपल्याला. या चिन्हाचा. 9 पेक्षा 12 मोठे आहेत. पर्यायाने 7+2 पेक्षा 4×3 ही पदावली मोठी आहे. म्हणून या चौकटीमध्ये आपल्याला या चिन्हाचा वापर करावा लागेल. आता बघा अजून एक दुसरं उदाहरण मी या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी ठेवलेलं आहे. ते असं आहे 45/9 आणि 15-12. बघा अरे वा वा वा. अगोदरच हातवरती झालेत. बरं थांबा पाहूया आपण या ठिकाणी. 45ला 9ने भागल्यानंतर किती उत्तर येत आहे 5. या भागाकाराचं उत्तर आलं 5. आणि 15 मधून 12 वजा केल्यावर किती उत्तर येईल. 15 मधून 12 गेले. बघा 15 मधून 12 गेल्यानंतर उत्तर येते 3 उत्तर येते. मला सांगा 5 मोठे का 3 मोठे. अरे वा वा वा. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. छान छान. 3 पेक्षा 5 मोठे. मग कोणतं चिन्ह वापरावं लागेल. हे चिन्ह वापरावं लागेल. 3 पेक्षा 5 मोठे आहेत. पर्यायाने 45/9 ही पदावली 15-12 या पदावलीपेक्षा मोठी आहे. मग आपल्याला या चौकटीमध्ये अशा पद्धतीचं चिन्ह या ठिकाणी वापरावं लागेल. समजलं ना सर्वांना. अरे वा 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 वा. छान. तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण समानता, असमानता आणि असमानता म्हणजे त्या संख्येमध्ये असणारा लहान मोठेपणा हे शिकलेलो आहोत. आता आपण काही सरावाचे उदाहरण सोडणार आहोत. पहा या फलकावरती सुरुवातीला उदाहरण घेतलेलं आहे. हे जी पदावली मांडलेली आहे समान